ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे आदेश दिलेत। ओबीसी विद्यार्थी वसतिगृहांचा प्रश्न 28 ऑक्टोबरपर्यंत मार्गी लावा असा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे। सचिन गायवळला शस्त्र परवाना मिळवण्यासाठी आधी पोलीस आयुक्तांना अर्ज केला होता। जर यामध्ये योगेश कदमांची चूक असेल तर हा शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा अशी विनंती आम्ही करणार असल्याचं वक्तव्य रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे। फळपीक विमा प्रश्नावर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। सिंधुदुर्गात ढोल बजाव, कृषी मंत्री भगाव असा नारा देत आंदोलन करण्यात आलं। माजी आमदार वैभव नाईक आणि सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। नवी मुंबईमधील वाशी विभागातील विविध नागरी समस्यांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे। मनसेनं वाशी विभाग कार्यालयावरती टाळ वाजव आंदोलन करत मोर्चा काढलाय आणि यावेळी प्रशासनाला सुद्धा जाब विचारला। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गेल्या 23 वर्षांपासून बंद असलेला पांझरा कान सहकारी साखर कारखान्याच्या अखेर पुनरुज्जीवनाला गती मिळणार आहे। या कारखान्याचे स्पायका ग्रीन ॲग्रो अँड डिस्टिलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे औपचारिक हस्तांतरण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। शिफारस देणं म्हणजे लगेच आदेश होतो असं नाही। शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत मंत्र्यांवरती आरोप लावणं चुकीचं आहे। गुलाबराव पाटलांकडून योगेश कदमांची पाठराखण करण्यात आली आहे। निलेश गायवळवर कारवाई झाली आहे। नेत्यांसोबत फोटो काढल्यानं आळ नेत्यांवर येतोय। गृहमंत्र्यांनी याबाबत कडक निर्देश दिलेत असं सुद्धा वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। 3 दिवसांमध्ये 6 विभागांच्या बैठका होणार असल्याची माहिती आहे। 10 ऑक्टोबरला नाशिक आणि मराठवाडा विभागांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार असून आता याचकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं आहे। शेतकऱ्यांसाठी देवाभाऊ सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केल्यानं ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊतांच्या पोटात गोळा का आला असा प्रश्न भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे। राम कुलकर्णी यांनी खासदार संजय राऊतांवर सुद्धा टीका केली आहे। ठाकरे गटाचे सचिव आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार श्री अनिल देसाई यांनी शिव स्टेशन जवळील रेल्वे पुलाच्या कामाची पाहणी केली। पुलाच्या कामानंतर जीटीबी नगर स्टेशन परिसराला सुद्धा त्यांनी भेट देऊन कामांची माहिती घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। भाजपची विभागस्तरीय बैठक होणार आहे तर शिंदे सेनेचा मेळावा सुद्धा पार पडणार आहे। यावेळी आता पालकमंत्री संजय शिरसाट, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। भाजपची विभागस्तरीय बैठक होणार आहे तर शिंदे सेनेचा मेळावा सुद्धा पार पडणार आहे। पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना आता निधी मिळतोय, त्यामुळे आता सध्या जुन्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतो। रोहित पवारांचे सुद्धा आता निलेश गायवळ सोबतचे फोटो व्हायरल झाले, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं आता काय काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लग्नाशिवाय पुरुषांसोबत राहू नका असा सल्ला भाजपच्या नेत्या आनंदीबेन पटेल यांनी मुलींना दिला। लिव्ह इन रिलेशनमध्ये गेला तर तुमचे 50 तुकडे होतील असा सूचक इशारा सुद्धा पटेल यांनी दिला। विखे पाटील आणि जरांगे यांच्या भेटीवर ओबीसींचा संताप अनावर झालाय। विखेंचं राजकारण मतलबी आणि बिनबुडाचं आहे असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलंय। नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरून आता संजय राऊतांनी ट्विट केलंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला काय नाव द्यायचं याचं कारस्थान सध्या सुरू आहे। अदानी यांचं मत आहे की ते कोणतंच नाव देऊ नये, म्हणजे विमान आता हे अदानी एअरपोर्ट म्हणून ओळखलं जाईल। तर स्वर्गीय दीपा पाटलांचं नाव देण्यास भाजपचा विरोध दिसतोय असा सुद्धा हल्लाबोल राऊतांनी केला। अनंत आकाश या पुस्तकाचं प्रकाशन शनिवारी दुपारी 4 वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन इथं होणार आहे। या प्रकाशन सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे धुळ्याच्या दौऱ्यावरती आहे। शहरातील 40गाव रोड भागामध्ये उभारण्यात येणाऱ्या भाजप कार्यालयाची त्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची
आज बैठक झाली आणि या जिल्हाप्रमुखपदी आता विक्रांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। विक्रांत जाधव हे भास्कर जाधवांचे चिरंजीव आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सध्या उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या मुखपत्रातून विक्रम जाधव यांची निवड केली।